नारळी पौर्णिमा झाली तरीही अद्याप समुद्र खवळलेला आहे। त्यामुळे मच्छीमार जीवावर उदार होऊन मासेमारी करत आहेत। अशातच गेल्या काही दिवसांपासून पडणारा मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे यामुळे पाण्याला करंट सुद्धा आहे। अशातच गुरुवारी दुपारी 4:23 रत्नागिरीतील तटरक्षक दलाला सूचना मिळाली की पूर्णगड नजीकच्या समुद्रात किनारपट्टीपासून सुमारे 23 किलोमीटर आत म्हणजेच 12.7 नॉटिकल मैल अंतरावर माऊली नावाची एक मासेमारी नौका बुडत आहे। त्यावर 2 खलाशी असून ते जीव वाचवण्यासाठी मदत मागतात। तटरक्षक दलाने आपली शोध आणि बचाव यंत्रणा तात्काळ सक्रिय केली आणि शक्य तितक्या कमी कालावधीत रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली। सागरी बचाव समन्वय केंद्राने या क्षेत्रातून प्रवास करणाऱ्या अन्य नाविकांना लक्ष ठेवण्यासाठी आणि मदत करण्यासाठी सतर्क केलं। सूचना मिळाल्यानंतर अवघ्या तासाभरातच स्वदेशी बनावटीचे हेलिकॉप्टर MK1 हे पूर्णगडच्या दिशेने रवाना झालं। तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने जोरदार वारे असतानाही बुडणाऱ्या बोटीवरून मदत मागणाऱ्या दोन्ही मच्छीमारांना हेलिकॉप्टरमधून सुरक्षितपणे बाहेर काढलं आणि त्यांना एअर स्टेशनवर नेण्यात आलं। तेथे त्यांना वैद्यकीय मदत देखील देण्यात आली। वाचलेल्या दोन्ही मच्छीमारांनी सांगितलं की त्यांचं नाव गंगाधर व्यंकटरमण अंबिगा वय 34 आणि वासू वय 33 असं असून दोघंही कर्नाटकमधील आहेत। ते कर्नाटकातील मालपे येथे जात असताना शुक्रवारी दुपारच्या सुमारास बोटीच्या मुख्य भागात एक छिद्र पडलं आणि बोटीत वेगानं पाणी शिरू लागलं। त्यांनी नांगर टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु वेगवान वारे आणि खवळलेला समुद्र यामुळे त्यांना यश आलं नाही। मात्र तटरक्षक दलाच्या जवानांनी कमी वेळेत घटनास्थळी पोहोचून दोन्ही मच्छीमारांना वाचवत त्यांचं मिशन फत्ते केलं। प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम, रत्नागिरी।